नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन नियमात मोठा बदल. निवृत्तीवेतनधारकांना होणार मोठा दिलासा. राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आला असून निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीत मोठी सुधारणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विशेषतः मृत निवृत्तीवेतनधारकांच्या वारसदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. काय आहे नवीन निर्णय? नवीन शासन निर्णयानुसार जर एखाद्या निवृत्तीवेतनधारकाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नामनिर्देशित वारसदाराने आता मृत्यूच्या तारखेपासून 5 वर्षाच्या आत अर्ज सादर केल्यास त्याला हयातकालीन थकबाकी रक्कम मिळणार आहे. पूर्वी या प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा कालावधी फक्त 1 वर्ष इतका मर्यादित होता. आता हा कालावधी वाढवून 5 वर्ष करण्यात आला, ज्यामुळे अधिकाधिक पात्र वारसदारांना लाभ मिळणार आहे. 5 वर्षानंतर अर्ज केल्यास काय होईल? जर वारसदाराने मृत्यूच्या तारखेपासून 5 वर्षांनंतर अर्ज सादर केला तर अशा प्रकरणात थकबाकीची मागणी अमान्य केली जाईल. संबंधित वारसदाराला याबाबत अधिकृतपणे कळवले जाईल. वारसदारांसाठी महत्त्वाच्या सूचना. मृत्यू झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करा. आवश्यक कागदपत्रे, मृत्यू प्रमाणपत्र, ओळखपत्र, बँक तपशील तयार ठेवा. अर्ज योग्य कार्यालयातच सादर करा. अर्जाची पावती जतन करून ठेवा. या निर्णयाचा फायदा कोणाला होणार? राज्य सरकारी निवृत्तीवेतनधारकांचे कुटुंबीय, उशिरा माहिती मिळालेल्या वारसदारांना, ग्रामीण भागातील लाभार्थी ज्यांना प्रक्रियेची माहिती उशिरा मिळते. राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत सकारात्मक असून यामुळे हजारो वारसदारांना आर्थिक न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 1 वर्षाच्या मर्यादेपेक्षा 5 वर्षाची मुदत ही मोठी दिलासा देणारी ठरणार आहे.